हॅलो सर्वांना. तर आज मी माझं मॉर्निंग रुटीन थोडंसं शेअर केलं आहे. तर इथे बघा मी पाणी भरत होते. तर सकाळीच मी सगळे हंडे वगैरे घासून घेते, मटका वगैरे, आणि मग पाईप लावून बेसिनमधून पाईप लावून मी पाणी भरत असते. तर इथे कळशी पण धुवून घेतली होती आणि ती पितळाची कळशीसुद्धा धुवून घेतली होती. आणि मला अशा तांबे पितळाच्या कळशा वापरायला खूप आवडतात. तर फक्त एकच असतं की त्यांना घासावं खूप लागतं, पण जर रोज घासलं ना तर एवढं घाण होत नाही. एक हात फिरवला की निघून जातं. तर इथे बघा मी जी कळशी होती मोठीवाली ती पण भरून घेतली होती. जी बारीक कळशी तीही भरायला ठेवते. आणि त्याच्यानंतर ना मी दाखवते मी पुढे काय करते. तेव्हा मटक्यावरनं पण हात फिरून घेते, कारण की मटक्यालाही वाईट वाईट असं पाजर सुटत असतो सारखा सारखा, म्हणून मटकाही चांगला एकदम फिरून घ्यायचा. नंतर पाणी भरून झाल्यानंतर कळशा जागेवर ठेवते. मग नंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली. जे कामं होते कपडे वगैरे धुवायचं ते धुवून घेतलेली. आणि इथे मंदिरात बघा दिवाबत्ती केली आहे. म्हणजे स्वामींचा फोटो खूप छान दिसत आहे आणि सकाळी सकाळी प्रसन्न असं वातावरण असतं. आणि इथे माझ्या झाडांनाही पाणी देऊन झालं होतं. तसंच नाश्ता करायला बसले, तर चहा बिस्किट खायला घेतलं मी. आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर हे तुम्हाला मी रुटीन शेअर करते. तर एवढं जेवण वगैरे बनवून झालं, ह्यांचा टिफिन वगैरे गेल्यानंतर मग मी जागा पुसायला घेते. आणि सगळ्या जागा म्हणजे कोण्या कोपऱ्यावरून पुसून घेते, जेणेकरून आत्ताच हात फिरवला तर. आणि दिवसातनं मी 2 वेळा तरी जागा पुसतेच, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. कारण की गरम खूप होत असल्यामुळे रात्री जागा पुसणं गरजेचं वाटतं. म्हणजे थोडी फरशी थंड होते असं मला तरी वाटतं, म्हणून मग मी 2 टाईम जागा पुसते. इथे सगळं मी साफसफाई करून घेतलं होतं बघा, कोण्याला सगळं पुसून वगैरे घेतलेलं. आणि जे झाड आहे माझं ते झाडाच्या खालून वगैरे पण पुसून घेते, कारण की तिथेही माती पडते. आणि नंतर बाथरूममध्ये आंघोळ वगैरे केलेले ज्या बादल्या वगैरे असतात त्याही धुवून वगैरे घेऊन मी एका ते घालून खिडकीत ठेवून देते, कारण की बाथरूम खूप छोटं आहे, पुढे दाखवेलच मी तुम्हाला. म्हणून मग मी खिडकीतच ठेवून घेते आणि तिथेच अरेंज केलं आहे मी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर बघा माझं इथं फरशी पुसून झाली होती. जे वरची सामान आहे ते ठेवून घेते जागच्या जागी, म्हणजे हा रुटीन आपला क्लिअर होतो. आणि त्याच्यानंतर हे बघा मी सगळी जागा अशी पुसून घेतली होती. आणि बाथरूम बघा खूप छोटा असल्यामुळे बादल्या ठेवू शकत नाही, एकच बादली बाथरूमच्या इथे ठेवली आहे. आणि अटॅच आहेत दोन्ही. तर बघा 11:45 वाजून 10 मिनिटांनी माझं सगळं झालेलं. आणि मला इथे शिरा खाऊ वाटलेला, म्हणून मी गुळाचा शिरा बनवला होता. आणि किती छान बघा दाणेदार असा शिरा बनला होता. आणि त्याच्यानंतर मग ते खाऊन घेते आणि थोडं रेस्ट करते. कसा वाटला ब्लॉग?